ठाण्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची संततधार ही सुरूच आहे। ठाणे घोडबंदर रोड या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे, तर दुचाकींना पावसाचा फटका बसल्याचंही दिसतंय। घोडबंदर रोडवरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान विभागाकडून आज सांगण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे की मी आता ठाण्यातून हा संपूर्ण आढावा घेतोय। घोडबंदर परिसरातील ही दृश्य आहेत। आज रविवारचा दिवस असल्यामुळे वाहतुकीची तारांबळ आपल्याला रस्त्यावर दिसत नाहीये, पण पाऊस जो आहे तो सतत ठाण्यात कोसळताना पाहायला मिळतोय। खरं तर शनिवारी रात्रीपासूनच ठाण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती। त्यावेळी एकंदरीत वंदना बस डेपो असेल, वृंदावनचा भाग असेल, तलावपाळीच्या येथील सकल भागात जे ते पाणी साचलं होतं, पण त्या पाण्याचा निचरा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला होता। आणि आज रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा ठाण्यात पाऊस सुरू झालेला पाहायला मिळतोय। ठाण्याला रेड अलर्टचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे, पण आज एकंदरीत जो घोडबंदर रोडला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते, ती वाहतूक कोंडी आपल्याला आज रविवार असल्यामुळे पाहायला मिळत नाही। पण पाऊस जो आहे तो सतत ठाण्यात बरसताना आणि कोसळताना पाहायला मिळते। जसं ठाणे महानगरपालिका असो, मुंबई महानगरपालिका असो आणि जिल्हा प्रशासनाने सांगितलंय की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा किंवा घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, त्याशिवाय घराबाहेर पडू नका अशी माझा